ऐसा बोलू दोनच चेंडू सिलेक्शन असतील. तर सलामीची जोडी निलेश गंगाराम भोईर, त्याचबरोबर जयेश पाटील आणि सलामीचे षटक व ती पहिलं सांगे की पहिलं षटक घेऊन येते पंचांच्या डावीकडून, पंचांच्या उजवीकडून विकी भोईर, धारावी एक्सप्रेस गोलंदाज विक्की भोईर. पहिला चेंडू फुलोरलेनचा होता, पण इथं चेंडू काय बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित येत नाही, तोपर्यंत कुठलीही धाव इथं खर्च केली जाणार नाही. दाट चेंडू जाईल, पहिला चेंडू निर्धार जातोय, कुठलीही धावसंख्या इथं श्री गणेश होताना दिसत नाही. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल विकी भोईर याची. ॲटम राऊंड द विकेट गोलंदाजी करतो विकी भोईर. दुसरा चेंडू ट्रॅकरचा होता, स्विंग झाला, तिथे एष्टी रक्षक चांगली कामगिरी पार पाडेल. दुसरा डॉट चेंडू इथं विकी भोईरच्या गोलंदाजी मधून येतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विक्की. चांगला चेंडू बॉल बॅक टू बॅट जाईल, जमिनीला गुदगुल्या करून चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. ते एक धाव जरूर भेटेल, धावसंख्येचा श्री गणेश होईल. इथं होते फंबल, जिथं एक होते तिथं दोन जरूर भेटतील. मिसफील्ड होते, इथं थोडीशी गचालपैकी होते आणि मिसफील्ड होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल निलेश भोईर आणि जयेशाचं. धावसंख्या फलकावर लागलेत 2. 3 चेंडू आणि 2 धावा. फ्लोरलेनचा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस टाकला होता गोलंदाज विकी याने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 4 चेंडू खर्च केलेत, अजूनही 2 धावा फलकावर लागल्यात. पुढचा चेंडू मारण्याचा नंतर सक्त बॅटची कडा लागून पॉपिंग किजवरच चेंडू आलाय. तोपर्यंत जरूर एकदा भेटेल, चोरटे एक धाव इथं काढण्यात यश भेटतंय. संघाची धावसंख्या फलकावर लागते बिनगडी बाद 3. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील गोलंदाजी मार्कवर प्रथम स्ट्राईकला आलाय जयेश. आल्या बॅट मधून अंडर राईज झालाय, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय हा षटकार. पंचांच्या हात वरती झाले, चांगला षटकार डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने भर होते, धावसंख्या लागते फलकावर 9. बिनगडी बाद 9. एक षटक संपते, 9च्या सरासरी धावसंख्या फलकावर लागते एक षटकानंतर 9. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज धीरज भोईर. 7-8 पावलांचा रन पंचांच्या उजवीकडून. पहिला चेंडू निलेशसाठी, पहिला चेंडू शॉट मिस होते, ते क्षेत्ररक्षण धावेल आणि इथं काय घडतंय, कॅच ड्रॉप होते, झेल इथं सोडला जातोय, जमिनीला दान केला जातो हा झेल. एक धाव जरूर भेटेल, दुहेरी अंकामध्ये फलक पुढे जाते 10 वर. पुढचा चेंडू जयेश साठी, चांगला चेंडू जातोय कवचच्या दिशेने कार्पेटच्या साहाय्याने. तोपर्यंत एकच धाव भेटेल, एक धावाने संघ जाईल 11च्या घरात. एक षटक 2 चेंडू धाव संख्या झाले 11. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नीरज टू निलेश. आप ट्रॅकरचा चेंडू इथं अंडर राईज झालाय, लॉफ्ट केलाय 6 धावांसाठी. बिग अँड हँडसम षटकार होतो, निलेशच्या बॅट मधून
लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावांसाठी धावसंख्या पुढे जाते 17वर. बिनगडी बाद 17 फलकावर धावसंख्या लागतात. पुन्हा एकदा बलिंग मार्कर. चौथा चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. आजच्या दिवसातील लांब लचक षटकार येतो निलेशच्या बॅट मधून. ब्युटिफुल षटकार 6 धावांसाठी. ज्याप्रमाणे लिव्हिंगस्टोन याने जो षटकार मारलाय सर्वात लांब लचक, त्याचप्रमाणे आज आपण पाहतोय निलेश भोईरच्या बॅट मधून हा षटकार 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या फलकावर लागते 23. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक आणि मिस मिडल फंबल होईल जाईल कव्हर पॉइंटच्या दिशेने. हा चौकार 4 धावांसाठी. एक झेल सोडल्यानंतर धावसंख्या झपाट्याने उचलून घेते. धावसंख्या लागते फलकावर 27. मिडॉनच्या दिशेने एक चांगला झेल सोडला होता, त्याचाच भूगदंड भोगायला लागलाय या गोलंदाजाला. धावसंख्या फलकावर लागलेत 27. अजूनही विचार केला तर एक चेंडू जर शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. चांगली फलंदाजी, धुवाधार फलंदाजी करतोय फलंदाज निलेश भोईर. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू लेग स्टिंगचा थोडासा बाहेरचा चेंडू होता. पंचांनी इथं दंडित केलंय. अवंतर चेंडू जाईल वाईट +1. चांगला चेंडू जातोय मिडॉपच्या दिशेने. तोपर्यंत क्षेत्ररक्षक जाईल स्वतः गोलंदाज पण एक धाव जरूर भेटेल. एक धावाने संघ जाईल 30च्या घरात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या, पण खूप मागणं षटक टाकलं गोलंदाज धीरज भोईर याने. कव्हर लागले. धावफलक 30 झाले. 15च्या सरासरीने धावसंख्या इथं उभारल्यात ऐरोली कोळीवाडा संघाने. अजूनही येणारे 18 चेंडू मध्ये कितपर समाचार घेतील पाहूयात. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक विक्की भोईर. पहिला चेंडू स्विंग झाला होता, चांगला चेंडू होता, गुडलाईनचा चेंडू होता. बाईकच्या स्वरूपात जरूर एक धाव भेटेल. एक धावाने संघ जाईल 31च्या घरात. आल्या चांगला गुडलाईनचा चेंडू. दुसरा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीने इष्टरक्षकाने दाद जरूर मागितली होती स्क्वेअर लेगच्या पंचांकडे, पण दाद तिथे जरूर फेटाळले. चांगला चेंडू स्विंग करतोय गोलंदाज विक्की भोईर. काय गोलंदाजी करतोय, नफितीली गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप. काय गोलंदाजी, खरंच फलंदाजाला जागच्या जागेवर ठेवलंय हा गोलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चौथा चेंडू हाफ ट्रॅकर पण जाईल फाईन लेगच्या दिशेने. जर एक धाव भेटेल. फुल करण्याचा प्रयत्न केला होता जरूर, पण मैदान अपुरं असल्यामुळे जर एक धाव भेटेल. एक धावाने संघ जाईल 32च्या घरात. अजूनही विचार केला तर या षटकातील 2 चेंडू जरूर शिल्लक असतील. विक्की भोईरच्या स्पेल मधले 2 चेंडू शिल्लक असतील. एकदा गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट. पाचवा चेंडू पूल इज सक्सेसफुल 6 धावांसाठी. नजाकत भरून आला हा षटकार 6 धावांसाठी येतोय डीप मिड विकेटच्या दिशेने. हा लांब लचक षटकार येतोय निलेशच्या बॅट मधून. धावसंख्या फलकावर लागते 38. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेक्स टाकला होता गोलंदाजाने. इथं षटक संपतंय. 3 षटकानंतर धावसंख्या फलकावर लागते 38.
येणारे 12 चेंडू मध्ये कितपत समाचार घेतील पाहूयात. फलंदाज अजूनही कुठलाही हादरा संघाला बसला नाही. जी कॅच तिथं ड्रॉप केली होती मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने, ती जर कॅच घेतली असती तर धावसंख्या कुठेतरी बॅकफुटवर जाऊ शकली असती. पण इथं चांगली फलंदाजी केली. कॅच सोडल्यानंतर 3 षटकार आणि 1 चौकार म्हणजे 22 धावा. खूपच बुकदंड भोगावा लागलाय ताराबे संघाला. आता मात्र इथे गोलंदाजी मार्क सचिन नाईक पंचांच्या डावीकडून वैयक्तिक पहिलं सांगिक 4थं षटक, संघाचं 4थं षटक. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सचिन नाईक. पहिला चेंडू आउट ऑफ स्टंप आणि येतो काऊ कॉर्नरच्या दिशेने बैठक मारले. हा षटकार घुटना टेक तमाशा देख. हा येतोय 6 धावांसाठी. लांबलचक षटकार जयेशच्या बॅट मधून 6 धावांनी भरवते. संघाची धावसंख्या जाते 44 वर. आल्या आल्या सलामी दिले षटकाराने. पाहूया तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा आयटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना सचिन नाईक बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर. शॉर्ट लेगचा चेंडू होता, चांगला चेंडू टाकला होता. पण इथं जरूर बायच्या स्वरूपात एक धाव भेटेल. यष्टीरक्षकाने फंबल झालाय. एक धाव जरूर भेटेल. 1 धावाने संघ जाईल 45च्या घरात. पुढचा चेंडू सचिन नाईक याचा लोअर फुलटॉस होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तोपर्यंत जरूर 1 धाव भेटेल. 1 धावाने 46 वर संघ जाईल. 46 धाव फलक लागते फलकावर. अजून 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पुढचा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप. काय गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय. जसा आला षटकार लागला होता त्यानंतर जरूर 3 चेंडू टाकले. 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सचिन नाईक याचे. पाचवा चेंडू त्याच पद्धतीने पण इथं येतोय षटकार 6 धावांसाठी. खूप लांब लचक षटकार येतोय आणि धावसंख्या फलकावर लागतात 52. आजच्या दिवसातील तिसरी पार्टनरशिप 50 धावसंख्येची होते. 52 धावा बिनबाद 52. खरंच कौतुक असेल. सेट ऑन फायर निलेश भोईर. सेट ऑन फायर. काय फलंदाजी करतोय निलेश भोईर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा येतो काऊ कॉर्नरच्या दिशेने. निलेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय फलंदाजी केले. मी म्हंटल होतं जिथं कॅच सोडली तिथं भुगदंड जरूर भोगावा लागेल. कॅच कोणाची सोडली होती तर निलेश भोईराची. येतोय हा षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या फलकावर लागते 58. अजून येणारे 6 चेंडू स्लॉग ओव्हरचे जर विचार केला तर कॅच सोडल्यानंतर 30 धावा म्हणजे 30 धावा म्हणजे 4 षटकार आणि 1 चौकार. जर कॅच झाली असती तर कुठेतरी धावसंख्या रोखल्या असत्या. पण एक कॅच क्रिकेट मध्ये किती गोष्ट सांगून जाते. 30 धावा. स्लॉगवरचं षटक घेऊन गेलं कामेशने चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या मॅच मध्ये कुमार 11 तुर्बे संघासोबत खेळताना. बघूया कमबॅक करून देईल का. अजूनही येणारे 6 चेंडू स्लॉग ओव्हर मधले. समोर आहे तेवढाच घातकीचा फलंदाज. दोन्ही घातकीचे फलंदाज फलंदाजी मार्कवर करताना ऑन फायर झालेत आपल्या संघासाठी, ऐरोली कोलीवाडा संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन येईल वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन कामेश. चांगला चेंडू लेगबायच्या स्वरूपात जरूर 1 धाव भेटेल. 1 धावाने हरकत नाही. परत 1 धावाने जाते संघ 59च्या घरात. अजूनही येणारे 5 चेंडू स्लॉग ओव्हर मधले. पुढचा चेंडू
दुसरा चेंडू 5व्या षटकातील समोर फलंदाज निलेश भोईर. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंपचा टाकलेला चेंडू नंतर चेंडू जाईल. चांगला चेंडू स्विंग केला होता, जरूर डॉट जाईल. अजूनही 4 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे चेंडू. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाजी करताना गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून पाहतो. कामेशाची तिसरा चेंडू पुन्हा एकदा येतोय डाऊन द ग्राउंड. हा स्लॉग ओव्हर मधला हा षटकार निलेशच्या बॅट मधून 6 धावांसाठी. धाव संख्या फलकावर लागतात 65. काय फलंदाजी करते फलंदाज निलेश भोईर. अजूनही स्लॉग ओव्हरच्या षटकातील हे 2 चेंडू शिल्लक असतील. या षटकातील धाव संख्या फलकावर आलं 65. पाचवा चेंडू कामेशाचा समोर फलंदाज निलेश भोईर आणि येतोय बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण येईल आणि झेल बाद. वैयक्तिक 47 धाव संख्या काढून बाद होतो फलंदाज निलेश भोईर. चांगली फलंदाजी निलेशाची. खरंच जाता जाता मन जिंकून गेला हा फलंदाज. काय फटकेबाजी केली. षटकार चौकार. 5 षटकार आणि 1 चौकार. खरंच चांगली फलंदाजी निलेश भोईरच्या बॅटमध्ये. शेवटचा चेंडू लेग बायच्या स्वरूपात 1 धाव भेटेल. 1 धावाने संघाची धाव संख्या लागतील फलकावर 66 आणि जिंकण्यासाठी 67. तर पुढच्या 30 चेंडूचा समाचार घेण्यासाठी चांगलं समालोचन करण्यासाठी एक गोड आवाज नवी मुंबईचा आणि सूत्रसंचालक एक गोड आवाज डॅशिंग डायनामिक समालोचक विघ्नेश मडवी सर पुढचं समालोचन करतील. आइए विघ्नेश सर, आगे का खुदे का हाल सुनाने के लिए. थँक्यू व्हेरी मच अक्षय मडवी. एक बेहतरीन आवाज म्हणून मागच्या मॅच मध्ये या मॅच मध्ये आपण ऐकलेत. पहिला डाव इकडे संपलाय आणि पहिल्या डावामध्ये ऐरोली कोलीवाडा टीमने बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर तब्बल 67 धावा उभारल्या. 67 धावांचे टार्गेट ठेवलं गेलंय. आपण पाहतोय श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2022 पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि या पावसाळी क्रिकेटचा हा रणसंग्राम. आज तब्बल 8 संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपला नशीब आजमावण्यास या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाले आणि सेमीफायनलची मॅच आपल्या समोर रंगली जाते ती म्हणजेच मच्छिंद्र स्मृती धारावी वर्सेस ऐरोली कोलीवाडा ऐरोली. असे हे 2 संघ आमने सामने लढतील आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर दोन्ही संघाचा परफॉर्मन्स अव्वल दर्जाचा आहे. 67 धावांचे टार्गेट आहे. आज 67 धावा धावफलकावर दुसऱ्यांदा पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीचे क्रिकेट पाहायला मिळेल. धारावी टीम मैदानात उतरेल 67 धावांचे टार्गेट चेस करण्यासाठी आणि आपण जर पाहिलं तर क्रुशियल मॅच असेल. आजच्या दिवसातली शेवटची मॅच. जो सामना जिंकेल तो थेट जाईल फायनल मध्ये. अंतिम सामन्यामध्ये जाण्यासाठी दोन्ही टीमला संधी असेल. त्या संधीचं सोनं कोड करेल याकडे तमाम टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि जाऊया या मॅचचं धावतं समालोचन विवरण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. 67 धावा आणि काय बॅटिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं जी पार्टनरशिप बिल्डअप झाली होती निलेश भोईर आणि जयेश पाटीलच्या माध्यमातून तब्बल 50 पेक्षा जास्त धावा त्यांच्या बॅटमधून कुठल्या गेल्या होत्या. 65 ची पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि निलेश भोईरने 47 धावांची एक घणाघाती फलंदाजी. 5 षटकार लगवले गेले होते त्या इनिंग मध्ये आणि एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. 36 धावा
कॅच सुटल्यानंतर मात्र त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि जेपी जयेश पाटीलने मात्र 2 षटकार असं आपल्या टीमसाठी 16 धावांचं योगदान दिलं होतं. 67 धावांचे टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होईल. तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. श्रीकृष्ण मित्रमंडळ, ज्या मित्रमंडळाच्या माध्यमातून नेहमीच सीझनची सुरुवात आणि सीझनचा शेवट नेहमीच दर्जेदार स्पर्धेतून होतो. आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या 2 स्पर्धा जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून, श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण दरवर्षी पाहतोय. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील तेच आपल्याला चित्र पाहायला मिळते. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या माध्यमातून आहे. रोख रक्कम 50,000 व ही भव्य दिव्य ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाची पारितोषिक आहे 25,000 व ही भव्य दिव्य ट्रॉफी. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज आणि 3 समालोचकांसाठी एक आकर्षक ट्रॉफी. ज्या वेळेस या स्पर्धेची सांगता होते, संपते ही स्पर्धा, त्यावेळेस मात्र आमच्याकडे गोड आठवण म्हणून एक कॉमेंटेटर साठी एक सुबक अशी ट्रॉफी असते आणि ती सदैव आम्हाला या स्पर्धेची आठवण करून देते. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 67 धावांचे टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवर फलंदाज धीरज भोईर आहे. मिस्टर फ्लेक्झिबल, मिस्टर 360, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज अशा अनेक उपाधी समालोचकांनी दिलेत आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक विक्रम या खेळाडूने देखील केले. ज्या खेळाडूने आज बॅटिंगच्या जोरावर, बॉलिंगच्या जोरावर अनेक सामने जिंकलेत तो खेळाडू. आणि त्याच्या समवेत या धारावे गावच्या क्रिकेटला आखाती देशापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. आणि ज्या खेळाडूने आपण जर पाहिलं तर शारजा स्टेडियम मध्ये आपल्या धारावे गावचा ठसा उमटवलाय असा विकी पंढरीनाथ भोईर मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी गौरव शिंदे, ज्या गौरव शिंदेने सध्याचा हंगाम इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. 67 धावांचे टार्गेट आहे. 13च्या पेक्षा जास्त सरासरीने आतापर्यंत धावसंख्या उभारायची आहे. त्यामुळेच पार्टनरशिप होणं आणि चांगली बॅटिंग करणं हे मच्छिंद्र स्मृती धारावे टीमसाठी उपयुक्त असेल, महत्वाचं असेल आणि त्यासाठी 2 सलामीवीर पाहायला मिळतील. गौरव शिंदे अगदी कमी वयात अंडरम क्रिकेट मध्ये सुरुवात केली. अंडरम क्रिकेटमध्ये ऍज अ गोलंदाज आणि ऍज अ फलंदाज म्हणून ज्याला आम्ही अनेक वेळा पाहिले, आज मात्र टेनिस बॉल आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सोडतोय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर येतोय क्रॅकिंग षटकार धीरज भोईरच्या बॅट मधून. व्हेरी फर्स्ट बॉलवर येतोय मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार षटकार. हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला पुल केलाय आणि पुल पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुरेख स्ट्रोक धीरज भोईरच्या बॅट मधून 6 धावांनी आपलं खातं उघडतोय. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघाकडे क्षमता आहे. ज्याकडे ऐरोली टीम कडे मोठी बॅटिंग लाईनअप होती, तशीच मात्र मच्छिंद्र स्मृती धारावे टीम कडे आहे. धीरज भोईर, विकी भोईर, सचिन नाईक, विशाल भोईर अशी ही मोठी फळी आणि ही फळी मात्र थांबवावी लागेल. इथे मात्र चांगला चेंडू, चांगला कमबॅक म्हणावं लागेल. चेंडू पडल्यानंतर चेंडू स्किट होत आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि इनस्विंग चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर डॉट बॉल. ही बॅटल, ही कॉन्टेस्ट नक्की प्रेक्षकांना पाहायला आवडेल. 67 धावांचे टार्गेट आहे. धीरज भोईरच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. एक अखूट टप्प्याचा चेंडूला एक्झिक्यूट केला मिड विकेट रेझर मध्ये आणि 6 धावांनी आपलं खातं उघडलंय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6. बिनगड्याच्या मोबदल्यात 67 धावांचं टार्गेट पार करत असताना मच्छिंद्र स्मृती धारावे. पुन्हा एकदा बॅटची स्लाइस लागली होती. चेंडू फ्लाय स्लिप मध्ये जातोय, पण कुठलंही प्रोटेक्शन नाहीये, त्यामुळे सुदैव म्हणावं लागेल. एक धाव मिळते टीमला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. धीरज भोईर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केलेत. नुकतीच झालेली नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये टॉनी टायटन्स टीम कडून खेळत असताना या खेळाडूने देखील खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि NMPL ची स्पर्धेचा चॅम्पियन्स टीमचा एक प्रमुख खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. पुढचा बॉल, रणबी मध्ये अडथळा येतोय आणि
इथे चेंडू मात्र डिलिव्हर होत नाही. डेड बॉलचा इशारा. उदय तांडेल लेजंड क्रिकेटर आहेत सारसोळी गावचे, अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी स्विंग एंड मिस, सुरेख लाईन, सुरेख लेंथ. लेंथ आपण जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथ होती. पडल्यानंतर चेंडू काहीसा उसळी घेतोय. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही, संगम नाही, त्यामुळेच डॉट बॉलची सांगता होते. बिंदी गेंद. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतरच्या 3 बॉलवर फक्त सिंगल आले. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 धावा धाव फलकावर लागलेत. पहिले षटक मार्गस्थ असताना गौरव शिंदे वर्सेस सामना असेल धीरज भोईर. कुलवा टप्प्याचा अगदी खडून काढलाय. सिलेमिडॉन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर प्रकाश किसन बडवी यांची विशेष भूमिका राहिली आहे. जय भवानी मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ या दोन्ही मंडळाचे अध्यक्ष आहे आणि नेहमीच या मंडळाचे जेव्हा जेव्हा आयोजन असेल त्यावेळेस प्रकाश मडवी यांचं 100% योगदान असतं. षडंपूल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅलर बॅक ड्राईव्ह आहे, कुठेतरी अडथळा येतोय, त्यामुळे सिंगल मिळेल. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 9 धावा धाव फलकावर लागेल. आता समीकरण आहेत 24 बॉल आणि 58 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 58 धावा. मॅच मध्ये अजूनही संधी आहे, कारण की पहिलं षटक अप्रतिम पाहायला मिळाले आणि गौरव शिंदेने आपलं काम केलंय. आता मात्र विश्वास दाखवले सँडी गुप्ता, संदेश गुप्ता या गोलंदाजावर, जो मागच्या मॅच मध्ये काहीसा खर्चिक ठरला होता. 16 धावा तब्बल खर्च केले होते या गोलंदाजाने. आता मात्र जे काम केले गौरव शिंदेने, त्या कामावर मात्र कुठेतरी टीमला कमबॅक करावा लागेल आणि एक चांगलं षटक हाताळावं लागेल. विकी बोईकडे क्षमता आहे, जो ऍज अ गोलंदाज म्हणून या टीम मध्ये आला आणि बघता बघता सलामीवीर ऍज अ बॅटर म्हणून देखील या टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. अनेक सामने मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला ज्यांनी जिंकून दिलेत, असा खेळाडू जो आखाती देशामध्ये जाऊन आपली छाप सोडतोय आणि आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला दरारा पेश करतोय. विकी पंडितनाथ भोईर, टेनिस बॉल क्रिकेटचा असा खेळाडू ज्याने मॅग्निफिसेंट नवी मुंबई टीमचं प्रतिनिधित्व केलं आणि अनेक नामांकित स्पर्धेमध्ये आपला क्लास, आपला दर्जा दाखवलाय. सँडी गुप्ता पहिलाच बॉल वर येतोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड मिड विकेटच्या डोक्यावरून विकी पंढरीनाथ भोईरच्या बॅट मधून येतोय हा वाई हल्ला. चेंडू सीमारेषा पार. षटकार. व्हाट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक. आपण पाहू शकाल स्क्रीनवर. काय स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर्ड. वेगाचं उत्तर वेगाने केलंय इथे विकी पंढरीनाथ भोईरने, षटकाराने. सामना स्पीडअप करा प्लीज. कुठलाही वेळ वाया घालवू नका मित्रांनो, कारण की वेळ अतिशय महत्वाचा आहे. जसजसा वेळ जाईल तस तसं मात्र मैदानात अंधार पसरेल, कारण की पावसाळ्याचे दिवस आहे, त्यामुळेच लवकर अंधार होतो. त्यासाठी तुम्हाला विनंती करतोय. षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर षटकार. मागच्या इनिंगच्या पहिल्या बॉलवर देखील षटकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रेशर 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 आहे सँडी गुप्तावर. षटकारानंतर वाईड बॉल येतोय. मागच्या षटकामध्ये देखील गौरव शिंदेच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं होतं आणि पहिल्याच बॉलवर षटकार आला होता. आता मात्र या षटकाची सुरुवात षटकाराने झाली आहे. यावेळी सिंग इनिंग्स म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिला बॉल षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर मात्र डॉट बॉल येतोय. चांगली बॅटल, चांगली कॉन्टेस्ट ज्यांच्याकडे आहे, चांगली बॅटिंग लाईनअप ते टीम आहे मच्छिंद्र स्मृती धारावी. पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. अपसमच्या बाहेर पिचिंग केलं जातोय. सँडी गुप्ता काहीसा स्वतःवर नाराज होतोय. स्वतःशी चर्चा केली जाते. अनेक गोलंदाज सँडी सर ज्यावेळेस चूक होते त्यावेळेस स्वतःशी चर्चा करतात, स्वतःशी बातचीत करतात. येस, कुठल्या दिशेने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पण विकी भोईर सारख्या फलंदाजासमोर गोलंदाजी करत असताना अनेक गोलंदाजांना मात्र अडचण येते. इतका इन्फॉर्म आणि इतका भन्नाट बॅटिंग करतोय. यावेळेस बॅटची स्लाइस लागली होती की काय. कॉट बिहाइंडची संधी आणि या संधीचं सोनं केलं जात आहे. इट्स बिग ब्लो. फलंदाज विकी भोईरच्या विकेटचा मात्र पतन होतंय.
पहिला धक्का लागतोय मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला आणि पहिली शिकार करतोय सँडी गुप्ता फलंदाज विक्की भोईर बॅक टू जगआउट. तर पहिला गडी बाद आणि पहिला गडी तंबूच्या आश्रयाला जात असताना मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नाव आहे सचिन हिराजी नाईक. या धारावे गावचा असा हिरा ज्या हिऱ्याने मात्र धारावे गावचा क्रिकेट आज टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अव्वल दर्जेपर्यंत पोहोचवलंय. त्याचं संपूर्ण श्रेय सचिन हिराजी नाईक. पहिलाच बॉल फेस करत असताना खूप चांगली गोलंदाजी, सँडीचं कौतुक करावं लागेल. प्रेशर मध्ये असं वाटलं होतं पहिल्या 2 बॉलवर कुठेतरी अडचणीत आला होता, आता मात्र कमबॅक करतोय. डॉट बॉलची सांगता होते, प्रत्येक डॉट बॉल मात्र प्रेशर मध्ये आणेल मच्छिंद्र स्मृती धारावी टीम. यावेळेस शरीराचा वेध, इनसाइड एज लागली होती आणि ही इंजरी मात्र जास्त घातक नसेल. येस, आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, पाणी तिकडे पोहोचवतील आणि लगेचच आपण आशा करूया की ही इंजरी जास्त खोलवर नसेल. बघा फर्स्ट एड बॉक्स देखील लगेचच मैदानाच्या आतमध्ये रवाना होते आणि सहजासहजी हार मानणारा खेळाडू मात्र सचिन नाईक नाही. कारण की सँडी सर मागच्याच वर्षी बोटाला इंजुरी झाली होती, फ्रॅक्चर झालं होतं, तरी अनेक स्पर्धा खेळला आणि त्या स्पर्धेमध्ये मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला देखील जिंकून दिलं. असा जिगरबाज खेळाडू आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सचिनला इंजरी होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 67 धावांचे टार्गेट आहे. आता मात्र 20 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. एक 19 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. सुरेख कमबॅक, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा सँडी येतोय. यावेळेस बघा वाघ जरी जखमी झाला तर तो कधी थांबत नाही आणि इथे सचिन नाईकच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. षटक क्रमांक संपलं, जर दुसरं 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 23 या आकड्यावर. 23 धाव फलकावर लागलेत. समीकरण असेल ते म्हणजेच 18 बॉल आणि तब्बल धावांची आवश्यकता असेल 44 धावांची. 18 बॉल 44 धावा. मॅच अजूनही ऑन आहे कारण की सचिन नाईक, धीरज भोईर अजूनही 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. सुरेख बॅटिंग, अप्रतिम सामना आणि या मॅच मध्ये दोन्ही संघ सरतीचे प्रयत्न करत असताना 18 बॉल 44 धावांची आवश्यकता आहे. जिकडे सरासरी 13ची होती, आता मात्र 13 पासून ही सरासरी गेली आहे ही 14 पर्यंत आणि 14 पेक्षा जास्त सरासरीने हे धावसंख्या उभारायची आहे. या मॅच मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गौरव शिंदे येतोय, ज्याने पहिले षटक फक्त 9 धावा खर्च केल्या. मागच्या षटकात सँडी गुप्ताने 5 बॉल मध्ये फक्त 8 धावा खर्च केले होते आणि अखेरच्या बॉलवर षटकार आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर, 23. यावेळेस फटका चांगला आहे. या फटक्यावर काय मिळेल तर एक विकेट प्राप्त होईल. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न धीरज भोईरच्या माध्यमातून आणि दुसऱ्या विकेटचं पतन फलंदाज धीरज भोईरच्या विकेटचं पतन फलंदाज बाद. धीरज भोईर बॅक टू डगआउट. दुसरा धक्का लागतोय टीम मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला. टीमची अडचण वाढलीये, टीमचं संकट वाढलीये, पण या संकटावर मात द्यावी लागेल मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला. ज्या टीमने टेनिस बॉल क्रिकेट गाजवलाय, नुकतीच बेलापूरची स्पर्धा त्यात मात्र उपविजेता ठरला होता हा मच्छिंद्र स्मृती धारावी टीम. रबर बॉल क्रिकेट मध्ये देखील आपली छाप सोडतीये. आज भावेश नाईक उपलब्ध नाही कारण की याचा आयकॉन प्लेअर म्हणून रायगडची स्पर्धा खेळतोय, त्यामुळेच ही एक बॅटिंग लाईनअपची कमतरता जाणवेल.
पण आता मात्र येतोय विशाल भोईर. ज्या विशाल भोईरने देखील रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आठवते मला, नगरसेवक चषक जी पहिली स्पर्धा झाली होती त्यावेळेस मात्र विशाल भोईरने आपला क्लास दाखवला होता आणि त्यानंतर मात्र कधीही मागे वळून बघितलं नाही. यावेळेस इथे मोठा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. गौरव शिंदेचं इम्प्रेसिव्ह कामगिरी सातत्याने राहिली आहे गौरव शिंदेच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉल मध्ये फक्त सिंगल खर्च केली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आकड्यावर, 24 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही धावा करायच्या ती म्हणजे 43 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. गती परिवर्तन केलं जात आहे, चेंज ऑफ पेस केलं जात आहे, ही गौरवची खासियत आहे. आणि रिद्धी सिद्धी कुपरी जे चषक झालं होतं त्या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली होती गौरव. ऐरोली नगरीची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये देखील वेगवान गोलंदाजाने अक्षरशः बॅट्सरचे धुव्वा उडवलेला आणि प्रत्येक बॅटरला मात्र अडचणीत आणलं होतं या गौरव शिंदेने. आता मात्र तेच करत असताना चांगली गोलंदाजी करतोय सचिन नाईक. स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल, नो मॅन्स लँडचे तिकडे लँड होईल आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि विशाल भोईरच्या विकेटचं पतन. तिसरा गडी गारद होतोय टीम मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचा. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त 26, 26 ऑन स्कोर बोर्ड. विशाल भोईर मात्र 0 परतलाय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन पोहोचते. एक धाव त्याच्या बॅट मधून आली होती आणि टीमची धावसंख्या मात्र 26. नवीन फलंदाज कामेश नाईक फलंदाजीसाठी येतोय. यावेळेस लाईन काहीशी मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून केला जातोय. जय पवार आणि उदय तांडेल अशी 2 अंपायर आहेत. जेपी पॅनलचे सर्वे सर्व जय पवार स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत आणि मुख्य अंपायरच्या भूमिकेत उदय तांडेल. ज्या उदय तांडेलने टेनिस बॉल क्रिकेट नाही तर रबर बॉल क्रिकेट देखील गाजवला. एक वेगवान गोलंदाज. अनेक वेळा गोलंदाजी करत असताना असं काहीतरी चित्र पाहायला मिळतंय. चौथ्यांदा हे चित्र गौरवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी डिलिव्हर करत असताना बॅटरची मुवमेंट वरून अशी काहीतरी रणनीती आखली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता, स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी केली, गौरवचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी देखील झालाय गौरव शिंदे. अखेरचा बॉल. यावेळेस फटका चांगला, स्क्वेअर कट, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. पॅटर्न स्ट्रोक येतोय सचिन हिराजी नाईकच्या बॅट मधून. या मॅचला पुन्हा एकदा एक वेगळं वळण आणण्यासाठी आता मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 33 या आकड्यावर, 33. आता मात्र 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 34 धावांची आवश्यकता, माफ करा, 12 चेंडू 34 धावा असं इक्वेशन समीकरण आहे. मॅच अजूनही ऑन आहे आणि ज्या रबर बॉल क्रिकेट मध्ये पावसाची गरज असते तो पाऊस मात्र मैदानामध्ये बरसत असताना. जरा सामना स्पीडअप करा. 12 बॉल 34 धावांची आवश्यकता. 17ची सरासरी राखायची या मॅच मध्ये. सचिन नाईक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला आशा आहे. कामेश नाईक कडे देखील क्षमता आहे. पावसाची धुवाधार बॅटिंग आणि ज्यावेळेस खेळपट्टीवर पाऊस पडतो त्यावेळेस मात्र बॉल स्किट होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय.
तर संकेत गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. मागच्या 2 मॅच आपण जर पाहिल्या तर सँडी सर काय गोलंदाजी केली होती. मागच्या मॅच मध्ये देखील फक्त 4 धावा खर्च, 2 धावा खर्च केले. तर पहिल्या मॅच मध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती या संकेतने. पहिल्या मॅच मध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. अखेरच्या मागच्या मॅच मध्ये 2 धावा, म्हणजेच 2 मॅच मध्ये फक्त 7 धावा खर्च केली या गोलंदाजाने. आता समीकरण आहे 12 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवर कामेश नाईक आहे. ज्या कामेश नाईक कडे देखील क्षमता आहे आणि धुवाधार पाऊस येतोय. यावेळेस यशच्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज कामेश नाईक बॅक टू डगआउट. फलंदाज बाद. तर कामेश नाईक परत त्यानंतर मात्र नवीन बॅटर तौफिक येतोय. पहिला बॉल डॉट. 11 बॉल 34 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज संकेतने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. धुवाधार पाऊस आणि ज्या पावसाचं आगमन आणि ज्या पावसाची आवश्यकता होती ऐरोली टीमला, तो पाऊस मात्र परततोय. कारण की सँडी सर संध्याकाळच्या सत्रात आपण जेव्हा मॅच खेळून जातो त्यावेळेस अंगाला चिखल असतं. ते चिखल काढण्याचं काम सध्या पाऊस करतोय आणि घरी जो ओरडा पडतो त्यापासून थोडासा बचाव होईल या पावसामुळे. जबरदस्त शॉवर सुरू आहे. धुवाधार पाऊस. 11 बॉल 34 धावांची आवश्यकता. मॅच स्पीडअप करा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झाला. यावेळी देखील बॉल स्किट होतोय. धावचीची संधी आहे आणि काय घडलंय, धाव देखील कंप्लीट बाईटच्या स्वरूपात मिळते. सचिन नाईक वर स्ट्राईक ठेवणं गरजेचं असणार आहे. सचिन नाईक मात्र कॅप्टन आहे. संघनायक आहे. संघनायक कसा असावा, संघनायक कधीही टीमची परिस्थिती कशी असो त्यावेळेस धीट असावा. संघनायक कसा असावा, तर संघनायक ज्या ज्या वेळेस टीम चांगला परफॉर्मन्स करेल त्यावेळेस त्याचं क्रेडिट इतर खेळाडूंना देण्यासाठी असावा. संघनायक कसा असावा, ज्या वेळेस संघ आपला पराजय होतो त्यावेळेस प्रत्येक खेळाडूला मोटिवेशन देणारा संघनायक असावा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा बाउन्सर पद्धतीचा चेंडू. तेस्तरा चेंडू पडल्यानंतर स्किट होतोय. लाजबाब गोलंदाजी. संकेतचं कौतुक करावं लागेल. 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 33 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल मध्ये कमीत कमी 3 धावा कराव्या लागतील. यावेळेस देखील स्विंग आणि मिस. डॉट बॉलची सांगता होतीये. लगातारचे 2 बॉल प्रेशर मध्ये आणेल सचिन नाईकला आणि आता मात्र प्रेशर मध्ये आणेल मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला. काय परफॉर्मन्स राहिला आहे गोलंदाजीचा. संपूर्ण गोलंदाजी डिपार्टमेंट चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. वेगवान चेंडू. ही खेळपट्टी आहे सँडी सर. या खेळपट्टीवर जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस अतिशय वेगवान चेंडू होतो आणि बॉलरला मात्र साथ देते आणि इथे कुठेतरी संकेतला साथ मिळते. एक धाव मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 35 या आकड्यावर. अजूनही 32 धावांची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 7 बॉल मध्ये कमीत कमी 5 षटकार मारावे लागतील तेजस भोईर. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट आज एक टेनिस बॉल क्षेत्रात लाईव्ह टेलिकास्ट मध्ये आपली छाप सोडते. क्वालिटीचं क्रिकेट आज नवी मुंबई टेनिस क्रिकेटने पाहिलं आणि त्याचं संपूर्ण श्रेय तेजस भोईर आणि टीमला जात आहे. सात 32 असं समीकरण आहे. 7 बॉल 32 धावा. यावेळेस मात्र सिंगल मिळते. षटक क्रमांक संपला गेलाय. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि संकेतने पुन्हा एकदा लाजबाब स्पेल हाताळलाय. फक्त 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे तब्बल 3 मॅच मध्ये या गोलंदाजाने फक्त 10 धावा खर्च केल्या. पहिल्या मॅच मध्ये 5,
दुसऱ्या मॅच मध्ये 2, तिसऱ्या मॅच मध्ये 3, म्हणजे तब्बल 10 धावा खर्च केल्या. काय गोलंदाजी राहिली आहे संपूर्ण या शृंखलेमध्ये. आता समीकरण असेल 6 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. 6 बॉल 31 धावा, 3 मॅच मध्ये 10 धावा आणि 3 गडी बाद केलेत. म्हणजेच उत्कृष्ट गोलंदाजीच्या रेसमध्ये प्रमुख दावेदारी पेश करेल हा गोलंदाज. इतका इकॉनॉमिक गोलंदाजी पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज दुर्वेश मनोरे. पहिला बॉल डॉट बॉलची सांगता 1 बॉल मिळते. जवळजवळ 5 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल मध्ये 5 षटकार. यावेळेस खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. संकेतचं कौतुक करावं लागेल. ज्या संकेतची चर्चा आपण करत होतो सँडी सर, ज्याने गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडली, आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये देखील 100% एफर्ट देत असताना जर उद्याच्या फायनलच्या मॅच मध्ये जर बॅटिंग केली तर मॅन ऑफ द सिरीज साठी देखील दावेदार असेल. इतकं चांगला परफॉर्मन्स संकेतचा पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची स्लाइस, चेंडू जातो फ्लाय स्लिप मध्ये, सिंगल मिळेल. औपचारिकता राहिली. आता 3 बॉलचा खेळ बाकी आणि धावाची आवश्यकता असेल ती तब्बल 28. 28 धावा 3 बॉल मध्ये. तिन्ही बॉल मध्ये 3 षटकार जरी आले तरी मॅच जिंकणं कठीण जाईल. यावेळेस फटका येतोय, चेंडू हवेत आहे. त्या खाली ज्या खेळाडूने मात्र बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स दाखवला तो झेल सुटतोय. सचिन नाईक. पण झेल सुटला तरी इतकं काही नुकसान होणार नाही टीम मच्छिंद्र स्मृती या ऐरोली टीमचं. यावेळेस देखील फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय हितेश कोटकरकडे. औपचारिकता राहिली. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि फायनलचं तिकीट जवळजवळ निश्चित झालंय. या मैदानामध्ये पहिल्यांदाच 10 वर्षानंतर हा संघ खेळताना पाहायला मिळाला आणि पहिल्या स्पर्धेमध्ये मात्र ऐरोली कोलीवाडा टीमने मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि सूर्यकांत मडवी बाला यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे त्याचं देखील कौतुक करावं लागेल. कॉंग्रॅच्युलेशन टीम ऐरोली कोलीवाडा. थँक्यू व्हेरी मच. अक्षय मडवी, सँडी सर असेल, विशाल असेल, या जीटीसी तेजस असेल, कॅमेरामॅन असेल, या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आजचा दिवस इकडेच संपला. थँक्यू व्हेरी मच. प्रकाशजी मडवी, किशोरजी मडवी असतील, अनिकेत पाटील असेल, नितीन मडवी असेल, या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आजचा दिवस इकडेच संपला. उद्याच्या दिवशी थेट 10 वाजता पहिली मॅच खेळली जाईल